रिमझिम पाऊस आणि भंडाऱ्यामध्ये मिळते तशीच अगदी चना आणि बटाट्याची मिक्स चमचमीत भाजी. वाह, काय मस्त बेत आहे ना. ही भाजी मी अगदी पारंपरिक पद्धतीने बनवली आहे, जास्त काही तामझाम न करता, कोणत्याही प्रकारचं अवघड असं वाटण न बनवता, घरगुती काही मोजक्या साहित्यांमध्ये. ही भाजी आपण कुकरमध्ये फक्त मोजून 2 शिट्ट्यांमध्ये बनवत असल्यामुळे सकाळच्या घाईच्या वेळेला डब्याला देखील आपण ही भाजी बनवून देऊ शकतो. पाहुणे रावळे आल्यास हमखास भाजी बनवली तरी देखील काहीच हरकत नाहीये, कारण ही भाजी चपाती, भाकरी, पुरी, भात अशी कशासोबतही सर्व करू शकता. तर नमस्कार, मी तेजश्री, खाद्यप्रेमी या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत करते. चला तर मग लगेचच या चमचमीत भाजीच्या रेसिपीला सुरुवात करूयात. त्यासाठी आपल्याला लागणार आहे रात्रभर भिजवलेला हा चना म्हणजेच हरभरा. कमीत कमी 5 तास तरी भिजवलेला असावा. खूपच कमी वेळ आहे तर कोमट पाण्यामध्ये थोडासा सोडा घाला आणि मग हे हरभरे भिजत घाला. अगदी कमी वेळामध्ये भिजून तयार होतील. यासोबत 2 मध्यम साईजचे कच्चे बटाटे साल काढून मोठ्या फोडींमध्ये कट करून घेतले. हे काळे पडू नये म्हणून पाण्यात घातलेले आहेत. सोबतच एका छोट्या वाटणाकरिता 2 चमचे सुक्या खोबऱ्याचे काप, अर्धा इंच आलं, 7 ते 8 लसूण पाकळ्या आणि थोडेसे कोथिंबीरचे देठ घेतलेत. हे आपण मिक्सरच्या भांड्यात घालूयात आणि कोरडस फिरवून घेऊयात. आपलं वाटण तयार झालं, हे जरा वेळ साईडला ठेवून देते. आता एका मध्यम साईजच्या कांद्याचे उभे पातळ काप करून घ्यायचे. त्याकरिता मी या ठिकाणी वेफर्सची किसणी वापरतेय बघा. अगदी काही सेकंदामध्ये खूप छान असा पातळ पातळ कांदा आपला कट करून झालाय. तुम्हाला या रिमझिम पावसामध्ये भजे खाण्याची इच्छा झाली असेल तर अशाच पद्धतीने कांदा कट करून भजेही बनवू शकता. पूर्वतयारी झाली आहे आपली. लगेचच फोडणीकडे वळूयात. कुकरमध्ये 2 ते 3 चमचे तेल घातलं. तेल एकदम कमी घाला, कारण कुकरमधल्या भाज्यांना तशी तरी पटकन येते. आता तेल गरम झालं की अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरे घालायचे. ते छान असे तडतडले गेले की लगेचच खडे मसाले घालायचे. यामध्ये 2 तमालपत्र, 1 स्टार फूल, 1.5 इंच दालचिनी, 3 काळी मिरी, 3 लवंग घातलेले आहेत. आता लगेचच हा किसून घेतलेला कांदाही घालूयात आणि जोपर्यंत याला तांबूस किंवा हलका चॉकलेटीसर रंग येत नाही ना, तोपर्यंत हा परतवून घेऊयात. अगदी छान असा खमंग परतवून घ्यायचा. यामुळे आपली भाजी झणझणीत होते. बघा, खूप छान असा आपला कांदा व्यवस्थित असा परतला गेलाय. हा आपण किसणीने पातळ साईजमध्ये कट करून घेतलेला असल्यामुळे पटकन परतला जातो, वेळ फार कमी लागतो. लगेच थोडासा कढीपत्ता आणि एका टोमॅटोची प्युरी घातली. ही प्युरी पटकन शिजावी याकरिता चवीनुसार लगेचच मीठ घालून दिलंय. आता जोपर्यंत आपल्या या साहित्यांना छान असं तेल सुटत नाही किंवा यातील पूर्णतः पाण्याचा अर्क नष्ट होत नाही तोपर्यंत हे परतवून घेऊ. आता लगेच यामध्ये तयार करून घेतलेलं हे वाटणही घालायचं. ते देखील यासोबतच परतवून घ्या, कारण आपण संपूर्ण साहित्य कच्चंच घेतलेलं होतं, तर हे शिजलं जाणं गरजेचं आहे. तर बघा, आपण या वाटणामध्ये देखील खोबरं घातलेलं असल्यामुळे मी अगोदर सांगितल्याप्रमाणे तेल हे कमीच घालायचं, कारण या खोबऱ्याला देखील छान असं तेल सुटतं. तर बघा, आपलं संपूर्ण साहित्य छान असं परतलं गेलं, याला तेल सुटलंय. लगेच यामध्ये काही सुके मसाले घालूयात. पाव चमचा हळद, 1 चमचा धना पावडर, अर्धा चमचा काळं तिखट, 1 चमचा लाल तिखट आणि अर्धा चमचा सुहाणाचा मटण मसाला. याऐवजी तुम्ही कोणताही टेस्टिंग मसाला वापरू शकता. सुके मसाले छान असे परतवून घेऊयात. या भाजीमध्ये मी जे काळं तिखट, लाल तिखट वापरलंय ना, त्याची रेसिपी ऑलरेडी आपल्या चॅनलवर उपलब्ध आहे, जाऊन नक्की बघू शकता. तर हे सुके मसाले पटकन परतले जातात, त्यामुळे लगेच आता यामध्ये भिजवून घेतलेले हे चणे आणि त्याचसोबत संपूर्ण बटाट्याच्या फोडी पाण्यातून निथळून घालायच्या आहेत आणि अगदी व्यवस्थित अशा या मसाल्यांमध्ये मिक्स करून घ्यायच्या, जेणेकरून आपला जो मसाला आहे ना, तो या बटाट्याच्या फोडींना किंवा इतर साहित्यांना व्यवस्थित असा कोट होतो आणि यामुळे आपली संपूर्ण जिन्नस व्यवस्थित एकजीव होऊन आपली भाजी खूप छान अशी चविष्ट तयार होते. या भाजीच्या ग्रेव्ही करताना आपल्याला एक्स्ट्राचं कोणतं साहित्य वापरण्याची अजिबातच गरज नाहीये, कारण आपण बटाटा, चना दोन्ही कुकरला शिजवून घेतोय, त्यामुळे ते व्यवस्थित मौसूद शिजले जातात आणि याचं जे स्टार्च आहे ना, ते रश्श्यात उतरतं. आपला रस्साही थिक होतो. आता लगेचच गरजेनुसार कोमट पाणी घालूयात, व्यवस्थित ढवळून घेऊयात. गरज वाटली तर आता पुन्हा एकदा थोडंफार मीठ तुम्ही घालू शकता. मला गरज वाटत नाहीये, मी टेस्ट करून बघितलं. अगदी व्यवस्थित आपली ही भाजी तयार झाली आहे. तर बघा, साधारणतः इतपत पातळसर आपला रस्सा आहे. लगेच कुकरचं झाकण लावूयात आणि मध्यम गॅसवर फक्त 2 शिट्ट्या काढून घेऊयात. या कुकरच्या शिट्ट्या होईपर्यंत तुम्ही शेजारच्या गॅसवर लगेचच चपाती, भाकरी, पुऱ्या जे काही असेल ते बनवून घेऊ शकता. आपल्या 2 शिट्ट्या झाल्या की लगेच गॅस बंद करायचा आहे आणि हवा नॅचरली जाऊ द्यायची आहे. अजिबात शिट्टी वर करायची नाही. कुकर थंड झाल्यानंतरच मी शिट्टी वर करून बघितली, अजिबात वाफ नव्हती.
त्याच वेळेला झाकण खोललंय तर बघू शकता भाजीला रंग अगदी जबरदस्तच आलाय. तरीही खूप छान आली आहे. सर्वात शेवटी बारीक चिरलेली थोडीशी कोथिंबीर घालायची आणि भाजी मिक्स करून एखादी फोड किंवा मग हरभरा दाबून बघायचा. खूप मस्त जबरदस्त चवीची जास्त काही फाफट पसारा न घालता आपली ही रस्सा भाजी तयार झाली आहे. तुम्ही या भाजीचा रस्सा देखील बघू शकता. ना जास्तीचा पातळ आहे ना जास्तच घट्टसर आहे. अगदी परफेक्ट आहे जसा आपल्याला भंडाऱ्यात बघायला मिळतो. तर बघा यातील एक चणा म्हणजेच हरभरा दाबून दाखवती बघा काय मस्त मौसूद शिजला गेलाय. आता या भाजीचा रस्सा जर तुम्हाला जास्तच पातळसर वाटत असेल तर यातील एखाद दोन बटाट्याच्या फोडी, थोडेसे चणे कुस्करून रश्श्यामध्ये घाला. यामुळे भाजीला खूप छान असा थिकनेस येईल आणि रश्श्याला देखील जबरदस्त टेस्ट येईल. तयार झालेली चमचमीत भाजी चपाती, भाकरी किंवा पुरीसोबत सर्व करू शकता. तर अजिबात जास्तीचा अवघड असं वाटण न बनवता किंवा अवघड अशी चॉपिंग कटिंग न करता झटपट तयार होणारी चना आलू मसाला रस्सा भाजी कशी वाटली कमेंट्स करून नक्की कळवा. रेसिपी आवडली असल्यास लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि अशा छान छान नवनवीन रेसिपीज पाहण्याकरिता खाद्यप्रेमी पेजला फॉलो करा. बाय बाय.